हे 7 संकेत दुर्लक्ष करू नका. स्वामी समर्थ महाराजांची परिस्थिती येण्यासाठी काय करावे लागेल? तुम्हाला जर हे 7 संकेत मिळत असतील तर समजा स्वामी तुमच्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामींच्या कृपेने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आणि तुम्हा सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आजच्या एक नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सर्वांना स्वामी समर्थ. त्याचबरोबर आज जर तुमच्या घरात कोणतीही पूजा नसताना अचानक शांतता जाणवली असेल, आज जर मन कारण नसतानाही मन भरून आलं असेल आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहिला तर सुरुवात केली असेल तर हा योगायोग नाही, कदाचित स्वामी समर्थ महाराजांची स्वतः तुमच्याशी संवाद साधत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला आहे एक अनुभव तुमच्या आयुष्याशी थेट जुळू शकतो. श्री स्वामी समर्थ कोण आहे? स्वामी समर्थ महाराज हे फक्त मूर्ती नाहीत, फोटो नाहीत किंवा कथा नाहीत. स्वामी म्हणजे जिवंत चेतना, चालत फिरत संरक्षण आणि न बोलता मदत करणारी शक्ती. अक्कलकोट नगरीत प्रकट झालेले हे दत्त अवतार. पण लक्षात ठेवा, स्वामी अक्कलकोटात राहिले, पण ते फक्त अक्कलकोटापुरते कधीच मर्यादित नव्हते. आजही घराघरात, मनामनात आणि संकटाच्या क्षणी उपस्थित आहेत. स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील एक महान संत होते. त्याचबरोबर मी देह नाही, मी आत्मा आहे. स्वामी समर्थ बहुतेक वेळा मौनात राहायचे, पण गरज पडली का एकच वाक्य शिष्यांच्या आयुष्यात टाकून बदलून जायचे. अक्कलकोट हे त्यांचं मुख्य स्थान. तिथेच हजारो भक्तांनी त्यांची कृपा अनुभवलेली आहे. स्वामी समर्थ हा जप जर आपण केला, कठीणातली कठीण आपली जी इच्छा आहे, जे काही कठीणातले कठीण आपले संकट आहेत, फक्त या एका मंत्राने दूर होतात. तर बघा, स्वामी समर्थ नेहमी सांगायचे, भीती सोड, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यांचा भक्ताचा मार्ग सोपा होता. देखावा नाही, कर्मकांड नाही, भक्त, श्रद्धा, संयम आणि प्रामाणिकपणा. ते सांगायचे, देव बाहेर नाही, तो तुझ्यातच आत आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात स्वामींचे हे विचार आपल्या स्थिरता देतो. स्वामी समर्थांचे अनेक चमत्कार आजही लोक सांगतात. कोणाच्या आयुष्यात आजारपण होतं, कोणाकडे अन्न नव्हतं, कोण मानसिक त्रासात होतं. स्वामी फक्त एक नजर टाकायचे आणि प्रश्न सुटायचे. पण स्वामी स्वतः म्हणायचे, हे चमत्कार नाहीत, हे श्रद्धेचे फळ आहेत. स्वामी समर्थ आपल्या भक्तांवर कधीही रागवत नसतं. ते कठोर बोलायचे, पण त्या कठोरतेमागे अपार त्यांचं प्रेम असायचं. घरात स्वामी समर्थाचा वास आहे का, हा प्रश्न सर्वांनाच पडतो. अनेक लोक विचारात सुद्धा गुंततात. आमच्या घरात काही विचित्र पण चांगले अनुभव येतात, हे स्वामींचे संकेत असू शकतात का, हा प्रश्न भरपूर स्त्रियांना पडत असतो जास्त प्रमाणात. आजच्या धावपळीच्या जीवनात दुःख, ताण, भीती वाढलेली आहे. अशा वेळी स्वामी स्वतःहून जवळ येतात. त्याचबरोबर पहिला संकेत आहे की सुगंध, अनालकीय सुगंध अत्यंत महत्त्वाचा. हे लक्षात ठेवा, स्वामी समर्थ आपली उपस्थिती दाखवण्यासाठी नाही तर जाणवण्यासाठी देतात. जर कोणतीही अगरबत्ती नाही, कोणतीही धूप नाही, कोणतं फूल आणलेलं नाही, तरीही चंदन, केवडा, फुलांचा मंद दरवळ घरात दरवळत असेल तर हा देवी संकेत आहे. अनेक भक्त सांगतात, ज्या दिवशी आम्ही परिपूर्ण खचून गेलो होतो त्या दिवसात घरात सुगंध पसरला. हा स्वामी समर्थांचा पहिला संकेत आहे. आता दुसरा संकेत, संकटात मिळणारी अदृश्य मदत. बघा, कधी कधी असं होतं, कर्ज फिटायचं कसं कळत नाही, आजारपणात मार्ग सापडत नाहीये, त्याचबरोबर नात्यामध्ये अंधार आणि अचानक कुणीतरी मदतीला येतं. एखादा फोन येतो, एखादा निर्णय बदलतो. स्वामी समस्या काढून टाकत नाहीत, पण त्यातून मार्ग काढतात. हा स्वामी समर्थांचा आपल्या जीवनातील खूप मोठा संकेत असतो. बघा, आपल्या आयुष्यामध्ये भरपूर संकट येतात, आपण खूप मेहनत करतो, मेहनतीचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नसतं. आलेला पैसा हा कुठं जातो, आजारपणामध्ये पूर्ण पैसा जात आहे, घरामध्ये सतत किरकिर आहे, सतत अडीअडचणी असतात. पण स्वामी आपल्याला असे संकेत देतात की तू भेऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हे संकेत भरपूर लोकांना मिळतात, पण काही लोक या संकेतकडे दुर्लक्ष करतात. संकेत क्रमांक 3, घरात भीती न वाटता एकटेपणा वाटत नाही. लक्ष द्या बरं का, काही घरामध्ये एकटे असताना भीती वाटत नाही, रात्री मन शांत असतं, झोप गाढ लागते. हे सगळं योगायोग नाही. जिथे स्वामींचा वास असतो तिथे संरक्षण कवच तयार होतो. भरपूर ठिकाणी असं असतं की आपण कितीही एकटं राहिलं तरी आपल्याला असं वाटतं की नाही, मी एकटी नाही आहे, माझ्यासोबत स्वामी आहेत. हा तिसरा संकेत आहे. चौथा संकेत आहे, नाव घेताही नामस्मरण सुरू होणे. तुमच्याबरोबर असं होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा.
काम करताना, स्वयंपाक करताना किंवा अचानक तोंडातून निघतं स्वामी समर्थ, हा उच्चार जेव्हा आपण निघतो हा एक मंत्र आहे. हा आपण दिवसातून किती वेळा जरी मंत्र घेतला तर आपल्या जीवनातील कठीणातली कठीण आपली इच्छा आणि जे काही संकट आहे ते पूर्णपणे नष्ट होतात. त्याचबरोबर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामी समर्थांची कृपा नक्कीच राहील. हे तुम्ही ठरवून करत नाहीत. हे म्हणजे स्वामींची आठवण तुम्हाला नाही तर स्वामींना तुमची आहे. संकेत क्रमांक 5, घरात नकर्मता टिकून न राहणे. ज्या घरात सतत भांडणं होत असे, आजारपण वाढत असे, पैसा टिकत नसे आणि हळूहळू वातावरण बदलू लागतं, लोक शांत होतात, गोष्टी सावरतात, तर समजा स्वामींनी ताबा घेतलेला आहे. बघा, आपल्या घरामध्ये सतत भांडणे असतात, सतत पैसा टिकत नाहीये, भरपूर जीवनामध्ये भरपूर त्रास असतो, पण तेव्हा स्वामी आपली मदत करत असतात. त्याचबरोबर संकेत क्रमांक 6, स्वप्नातून मिळणारे संकेत. स्वामी थेट समोर येत नाहीत, पण स्वप्नात साधू दिसणे, पांढरा प्रकाश किंवा फक्त नाव ऐकू येणे हे सगळं मनाचा खेळ नाही. जर ते पुन्हा पुन्हा घडत असेल तर समजून जा स्वामी तुमच्या सोबत आहे. संकेत क्रमांक 7, भक्ती जबरदस्तीची न राहता ओढ बनते. हे सर्वात मोठं लक्षण आहे. कुणी सांगितलं म्हणून नाही, भीतीने नाही, समाजामुळे नाही, पण मन आपोआप वागतं, डोळे भरतात, कथा ऐकल्यात शहारे येतात. हीच खरी स्वामीची परिचिती आहे. आता हे बघा, असं पण अजून एक संकेत आहे की आपण स्वामींना काही गोष्टी पूजा करताना जेव्हा आपल्या डोळ्यातून मन भरून येतं, एका टायमाला आपल्याला जांभळी येते, ते सुद्धा स्वामींचा आपल्याला एक संकेत असतो. आपण कोणापुढे दुःख न सांगता आपण स्वामींच्या पुढे दुःख सांगतो. ते दुःख असं सांगतो की आपला एक माणूस आहे, आपला एक व्यक्ती आहे, सर्वस्व आपण त्याच्या जीवावर सोपून देतो, कारण की स्वामी सर्व गोष्टी हँडल करतात. आता बघा, खरा प्रश्न म्हणजे की परिचिती येण्यासाठी काय करावे, तर फक्त तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. फक्त 11 दिवसात संवाद प्रयोग करा. दररोज सकाळी स्वामींच्या फोटोसमोर उभा राहा आणि फक्त एवढंच बोला, स्वामी मला काही नको, फक्त तुमची साथ हवी, फक्त मला तुमची साथ हवी, बस. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 108 वेळा किंवा 11 वेळा हा मंत्र म्हणा. काहीही मागू नका. घरातल्या एका कोपऱ्यात तुपाचा दिवा किंवा कुठलाही तेलाचा दिवा लावा. घरात कुठेही साधा मातीचा दिवा किंवा तूप किंवा तेलाचा दिवा लावा. आठवड्यातून किमान 3 वेळा हा दिवा म्हणजे स्वामींसाठी दिलेला नियंत्रण संदेश. आता बघा, उपाय तुम्हाला दुसरे करायचा आहे. जर तक्रार बंद स्वीकार सुरू आहे तर स्वामी तक्रार ऐकत नाहीत, ते स्वीकार पाहतात. स्वामी हे माझं कर्म असेल पण मला ताकद द्या, हे वाक्य मंत्र आहे. त्याचबरोबर आपल्याला हे सुद्धा बोलायचं आहे, जेणेकरून स्वामी आपली जी काही तक्रार आहे ती ऐकतात आणि आपल्याला अडचणीतून मार्ग काढतात. त्याचबरोबर कोणालाही न सांगता एक चांगलं काम, कोणाला गुपचूप मदत, मनापासून आदर किंवा क्षमादान, हे काम कोणालाही सांगू नका. स्वामींना गुप्त भेट जास्त आवडते. तुम्हाला गुप्तदान करायचं आहे. गुप्तदान हे स्वामींना भरपूर आवडतं, त्यामुळे कोणाला न सांगता तुम्हाला आवर्जून गुप्तदान करायचं आहे. बघा, अनेक भक्त सांगतात परिचिती म्हणजे स्वामी समोर येणे नाही, तर आपण अडकलेला असताना भीती न वाटणे हीच खरी परिचिती आहे. जर हा व्हिडिओ पाहताना तुमचं मन शांत झालं किंवा डोळे भरून आले तर हा व्हिडिओ नव्हता, हा स्वामींचा संदेश होता. स्वामी समर्थ तुमच्या घरात वास करत असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ शोधावा लागला नसता, तो आपोआप तुमच्यापर्यंत पोहोचला नसता. त्यामुळे स्वामी समर्थ जर तुमच्या आयुष्यात कधी मदतीला आले असतील तर स्वामी समर्थ असल्या आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला आज आधाराची गरज आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या घरावर, तुमच्या मुलाबाळांवर, तुमच्या कुटुंबावर स्वामी समर्थांची नक्कीच कृपा राहील. मी अशी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला इथे संपवते. धन्यवाद सर्वांना.